कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद असेल। वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। कोल्हापुरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डमध्ये पाणी पुरवठा होणार नाही। कसबा पावडा फिल्टर पंप हाऊसचं इलेक्ट्रिकल काम सुरू होणार आहे आणि याच वीज उपकेंद्रातील कामामुळे कोल्हापूरमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। तर मंगळवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, नेमकं कुठल्या भागाला पाणी पुरवठा बंद असण्याचा फटका बसणार आहे? नागरिकांसाठी काय आवाहन प्रशासनाने याबाबत केले? रिद्धी, कोल्हापुरातल्या पुईकडी इथं असणाऱ्या सबस्टेशनचं म्हणजे महावितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचं काम खरं तर होणार आहे। मासिक देखभाल दुरुस्ती जी आहे ती सांगितली जाते आणि आजपासून 2 दिवस हा पाणी पुरवठा शहरातला पूर्ण बंद होणार आहे, ज्यामध्ये शहरातल्या उपनगरांचा देखील समावेश आहे। ज्यामध्ये आपण बघितलं तर कसबा बोर्डा फिल्टर हाऊस आहे त्या ठिकाणचं देखील काम त्या ठिकाणी सुरू असणार आहे आणि म्हणूनच हा पाणी पुरवठा देखील बंद असणार। त्यामुळं एकंदरीतच शहरातील अनेक भागांमधले पाणी पुरवठा जो आहे तो या कारणामुळे आता बंद होणार आहे। त्यामुळं मंगळवारपासून देखील काही ठिकाणी देखभाल दुरुस्तीचं काम जे आहे ते होणार आहे। त्यामुळे उद्या देखील पाणी पुरवठा जो आहे तो कमी दाबानच असण्याची शक्यता आहे। त्यामुळं आज आणि उद्या असे 2 दिवस कोल्हापूर शहरातला पूर्ण पाणी पुरवठा जो आहे तो आता बंद असणार। त्यामुळे नागरिकांनी हे देखभाल दुरुस्तीचं काम होईपर्यंत पाणी जे आहे ते जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन देखील आता महानगरपालिकेने केलेलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।